हॅलो एव्हरीवन, मला टिक करायचं आहे आमचा पहिला ब्लॉग आहे. सो आमची फर्स्ट टूर आहे इंटरनॅशनल. म्हणजे माझी नेपाळ झाली पहिले, दादाची सेकंड तिसरी सो आम्ही हा फर्स्ट ब्लॉग बनवतो. आम्ही चाललो ओमानला आणि आता बसलो आम्ही मॅकडीमध्ये. असे 1 वाजले. ओमानची करन्सी सो हे तिकडचे 50 रुपये, ते आपले 11,000 रुपये झालं करन्सी. तर याच्यासोबत आमचा पोट पाणी झालं आहे आता. सो आम्ही चाललो आता चेक इन काउंटरकडे. सो बघूया आम्हाला आता काय काय फेस करावं लागतं. 5च kg अलाउड आहे आम्हाला आता. तुम्ही बघत असाल आम्ही एक बॅग घेऊन चाललो आहे ओमानला. आमचा आता डीमध्ये आहे. डीमध्ये आमचं चेक इन. सो सलाम आहे ओमान. रेट सांगायचं आहे का कितीला पडणार? सो ते सरप्राईज आहे, आम्ही एंडला सांगू. सो चेक इन डन, इमिग्रेशन डन, पास मिल गया और हम लोगों को जो सीट मिला है. अरे परत मी हिंदी बोलायला लागलो आता. चिवाश्री गला यहाँ पे ड्यूटी फ्री में हम लोग दारू ही दारू है लोगों भाइयों. तर दादा समीर दादाकडून आज पार्टी आहे बघा. 4,50,000ची दारू तुम्हाला दाखवतो. आम्हाला दाखवू काय ना काय काय बोर्डिंग पास नाही मी ठेवला बॅगेमध्ये. हां आता 1,01,000, लंडनला 1,08,000, मुंबईला 86. आपण चाललो आता लाऊंजला. हो आम्ही दारू सगळं बघितलं. पित तर आम्ही दोघं पण नाही. दादा कधी कधी पितो का दादा? दादा काय बोलतो? एक्साइटेड फॉर ओमान. लोग 3 घंटे पहले आते हैं, अपन 6 घंटे पहले आए. सोचा लॉन्च एक्सेस मिलेगा. 2 घंटे काढताय. लाऊंज ॲक्सेस दोघांना नाही मिळाला. सगळे कार्ड चेक करून झाले. आता बसला आम्ही गेट नंबर 65ला. ते पण दुसऱ्या एअरलाईनचे. ते पण दुसरे, कारण आमचं चालूच नाही झाले असं गेट. नसीब क्रेडिट कार्ड एक बहुत बड़ा धोखा है. स्कैम. काय बोलायचं? सलाम फायनली इमर्जन्सी आणि इमर्जन्सी 12F पहुंच जाएंगे मस्कट. डायरेक्ट विंगवरच सीट आहे आमचं. विंगवर आता आम्ही लँड केलं मस्कटला आणि आता इकडे वाजले सकाळचे 7:30, पण आपल्याकडे झाले 9:30 मे बी है ना. सो हे एअरपोर्ट आहे आणि आम्ही आता चाललो आहे आता इमिग्रेशनसाठी. करूया फॉर्मॅलिटीज अँड देन तुम्हाला दाखवतो मग मस्कट कसं आहे बाहेर. तर आम्ही चाललो आहे ड्युटी फ्रीला. सो दादाला काही सामान घ्यायचं आहे जे या पूर्ण टूरमध्ये कामात येणार आहे आमच्या. हो आता आम्ही सिम कार्ड घेतो आहे आणि जर तुम्ही ओमानला येणार असाल तर तुम्हाला वोडाफोनचं सिम सगळ्यात स्वस्त आणि बेस्ट प्लॅन आहे वोडाफोनचा है ना. सो वोडाफोन तुम्हाला लाईक 6 रियालमध्ये आहे. 35 GB नेट, 100 मिनिट्स कॉलिंग फॉर इंडिया आणि 100 मिनिट्स लोकल कॉलिंग असं देतं आहे. सो तुम्ही डेफिनेटली वोडाफोन इंडियन कंपनी ट्राय करू शकता. फर्स्ट टाईम इन लाईफ मी आता राईट साईड ड्रायव्हिंग करणार आहे. सो बघूया जमतं आहे का. दादाने 2-3 वेळेस विचारलं मला जमेल का. बघू आता चालवूनच कळेल ना जमेल का.
तर जमलं तर ठीक आहे, नाही तर भरून टाकू फाईन 50 रियाल वगैरे काय जो होईल तो, है ना. बघा लँड क्रुझर येतं आता माझ्यासमोर. हीच गाडी रेंट केली आम्ही, लँड क्रुझर. सो बघूया आता जमतंय की नाही हिच्यामध्ये आपल्याला राईट साईड ड्रायव्हिंगला. बिकॉज तसं बघायला गेलं तर ही माझी सेकंड इंटरनॅशनल आहे. फर्स्ट इंटरनॅशनल नेपाळच होती. सो आता चालवून बघतो, भारी वाटतंय जरा. असं वाटतंय की पहिल्यांदा कुठे दुसऱ्या कंट्रीत आलो, कारण नेपाळला असं वाटतं की भारतातच आहे आपण, नाही का, है ना दादा. तू गेला ना नेपाळ? नाही, बांगलादेश. बांगलादेश ट्रेडमार्क आहे तुझं. तू नेपाळ, बांगलादेश. सो जर्नी चालू करताना अशाच कंट्रीज पासून करा, नाही तर अचानक तुम्ही याल, तुम्हाला व्हायचं कन्फ्युजन सगळं. सरप्राईज भेटेल की एवढं पण क्लिनिनेस असते का. पण पहिले नेपाळ, भूटान. स्टोरी आहे. आम्ही आता चाललो ऑफिसला. ऑफिसला जाऊन आम्ही कार रेंट करणार दुबई. श्रीलंका. सो वी आर ॲट द ऑफिस कार रेंटिंग. सो आता पोचलो आम्ही कार रेंटच्या ऑफिसला. कार रेंट करतो. मस्त मस्त एक नंबर. सो आता कार रेंट करू आणि जसं मी बोललो तुम्हाला, सो आम्ही जाऊ आता कार रेंट करून पहिले काहीतरी खाऊ अँड देन विल गो फॉर हॉटेल. नॉट हॉटेल, एअरबीएनबी. सो फॉर्मॅलिटी डन झाली आहे. सो शेवटचं काही थोडंफार बाकी आहे. देन गाडी चालवायला एक्साइटेड आहे गाईज. फर्स्ट टाइम ड्रायव्हिंग राईट साईड. सो आम्ही आलो आता ब्रेकफास्ट करायला. बिकॉज गाडी जिथे घेतली तिथेच ठेवली, कारण जवळच होतं म्हणून. आणि हां, कारण काय ना की गाडी घेऊन यायला परत पार्किंगचा त्याचा प्रॉब्लेम. गाईज आम्ही आता आलो आहे एअरबीएनबीच्या स्टेला. आणि आता आम्ही मी तुम्हाला एक रूम टूर देतो, ठीक आहे. बघा आता रूम. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आम्ही आमच्या एअरबीएनबीला चेक इन केलं आहे. सो तुम्हाला दाखवतो. इथे एक फ्रीज होता. सो बघा हे सगळं आम्हाला कॉम्प्लिमेंटरी मिळालं आहे. वॉटर बॉटल, एनर्जी ड्रिंक्स, आईस्क्रीम, परत योगर्ट अँड वॉटर बॉटल्स. सो म्हणजे आम्ही खूप थकलो होतो, तर झोपलो आम्ही. आणि नंतर मग बनवायला वेळ नाही मिळाला. सो आता मी जस्ट रेडी झालो. दादा पण आता आम्हाला जे सरप्राईज मिळालं आणि फ्रीमध्ये मिळालं. सो इंडियन मेंटॅलिटी. नाही राहू दे लागलं वगैरे तर एक आजच्या रात्र राहू दे. देन चलो हम लोग अभी निकल रहे गाइस. इथलं साईट सीइंग जे त्याचं नाव काय होतं जे आपण चाललो इथलं नरिमन पॉइंट. मथुरा काहीतरी होतं. मथुरा इथला कृष्ण इथे पण होते म्हणून त्यांनी इकडे नाव दिले मथुरा. अल मथुरा ना. राम मंदिर. सो आम्ही चाललो आता तिकडे. खालची चावी पण तुझ्याकडेच आहे का. सो हा आमचा एअरबीएनबीचा स्टेचा आउटसाईड एरिया आहे. सो मी तुम्हाला दाखवतो बघा कसं आहे. हा असा खूप छान असा प्रिमाइसेस आहे.
सो हा एक विला टाईप आहे, विला टाईप. ओके, सो इकडे पण एक वॉशरूम आहे. इकडे छोटंसं छान असं डेकोरेशन केलेलं आहे. सो हे पण लॉक आहे. तुम्ही वी हॅव टू ढोल आहे. ढोल इंटेरियर मस्त आहे, खूप छान आहे. तो याला पण लॉक लावलेलं असतं, कोणी चोर बीर घुसावं नाही म्हणून. हां उघडलं. सो ही आमची पार्किंग, ही आमची गाडी. हो लॉक करावं लागेल. हा आमचा विला. सो तुम्ही बघू शकता हा विला. सिग्नल आहे ना. नो डिवाइड बाय 2. आम्ही आता आलो मुत्रा सॉकला. मुत्रा सॉकला. तो पार्किंगच भेटत नव्हतं बिकॉज आज फ्रायडे. सो आम्ही लावली जुगाड करून पार्किंग, म्हणजे गाडी एका ठिकाणी. सो आपल्याकडे कसं असतं, आपण गल्ली बोळात शोधतो पार्किंग. हा फोर्ट आहे. हा फोर्ट आहे, क्लास आहे. पण गाडी चालवायचा जो एक्सपिरियन्स आहे ना, एक नंबर आहे. डायरेक्ट एक नंबर. म्हणजे गाडी चालवणाऱ्यांसाठी जन्नत आहे इथले रोड. जन्नत. ती समोर एक क्रूज आहे. मध्ये एक गोष्ट रिअलाइज झाली आम्हाला आता. आम्ही मस्केटला आता ते तुम्हाला जे बोललो मुत्रा सॉफला आहे आम्ही. एक बाईक नाही इकडे. सो सगळे लोक कारमध्येच फिरतात इकडे. एक पण बाईक नाही. अमिरी. सो आम्ही सुद्धा कारमध्येच फिरतोय. स्टील वी आर नॉट अमीर. आम्ही रेंटवाले अमीर. पण एक पण बाईक नाही. एक पण बाईक म्हणजे इव्हन स्पोर्ट बाईक्स पण नाही. सो मे बी ते बाईक्स साठी काही वेगळा रूल असेल, मे बी गर्मीमुळे असं, आय डोंट नो. बट बाईक एक पण नाही आहे. सो हे पण एक नवीन रिअलायझेशन होतं, म्हणून म्हटलं चला शेअर करावं तुमच्यासोबत. स्ट्रीटमध्ये आम्ही आता क्लास इथलं लोकल स्ट्रीट. इंडियन्सच जास्त दिसत आहे. केरला लंच केला, आता केरलावाल्याकडून ज्यूस. मे बी हे दिस म्हणजे हे स्ट्रीट इंडियन्स करतात असेल असं वाटतं मला. मजा येते एकदम लोकल स्ट्रीट फिरायला. इकडच्या एक नंबर फील येतं डायरेक्ट. इकडे हां टोपी आणि गिफ्ट देऊ एखाद्या मुसलमान आपल्या. माझा तर नसेल तुला. आजी की पार्टी, दादा की. माझे सगळे रिअल संपले. कंगाल झालो मी. चप्पलच घेतली 200 रुपयाची, ती पण फ्लिपफ्लॉप निब्बा चप्पल. सो असं चाललो आहे आम्ही आता स्ट्रीट. याला काय म्हणतो, स्ट्रीट वॉकिंग की हॉपिंग? वॉकिंग और हॉपिंग? हॉपिंग म्हणजे गाडी चेंज करली. हॉपिंग म्हणजे गाड्या चेंज करली. नाही ते तर हे झालं ना, हायकिंग. आणि नाही सॉरी, हायकिंग नाही ते हिच हायकिंग. मला वाटलं हा इकडचा आहे लोकल आणि हिंदी बोलायला लागला. इकडे पण भेटलं आपल्याला एक शॉप. सो दादा आता इकडे जरा फ्रीज मॅग्नेट घेतोय. असे अँटिक्सचे वगैरे आणि वेगवेगळे शॉप आहेत इकडे, स्ट्रीट शॉप्स. आणि बघा ना फुल्ली कवर्ड आहे. सो मजा येते इकडे स्ट्रीट शॉपिंग करायला. बघा इकडे सगळं सॉल्टसाठी वाटतं. हां सॉल्टसाठी शेक सगळे इकडे अँटिक्स आहेत. अँटिक्सचे खूप सारे शॉप्स आहेत इकडे.
इंडिया के लिए 2 पीस 5 रियल लास्ट एंड लास्ट 2 पीस फॉर 5 रियल. भूक लागली परत आलो आता आम्ही खायला. जेनेसिस पहिला नाही. इट्स न्यू टू मी एज वेल. दफा किधर दफा होणार. परत आलो आम्ही जेवायला. जेवायला म्हणजे काहीतरी बेसिक असं खायला. पिझ्झा वाटतं रे. पिझ्झा खाणार तू? हां पिझ्झा खायचा. हां पिझ्झा. आपण आता लेबननच्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. सो आपण काय काय ट्राय करतो. लेबनन रोटी. हां फैया व्हॉट्स फैजा. सो आम्ही ट्राय करतोय लेबनन फटाया. सो बघूया ट्राय करूया नवीन डिश. बघा रेस्टॉरंटमध्ये थोडं क्लासी आहे मस्त आहे. सो लेबनन फटाया ट्राय करतोय. लेबनन फटाया. अरे दादा सो इजिप्शियन फटाया खायला आम्ही इजिप्शियन पिझ्झा. सो रेडी झाला आमचा इजिप्शियन पिझ्झा. सो लेट मी शो यू इजिप्शियन फटाया. सो दिसतंय तुम्हाला. सो गरम आहे आता खूप. गरम फर्स्ट टाइम थोड़ा फ्रेश बेक आणि गुडच आहे ना ओव्हन. बेस्ट. सो अशा पद्धतीने आजचा दिवस संपला होता. कसं वाटतं फर्स्ट डे इन ओमान. टायर्ड झालो. कधी गेला कळलं पण ना. पण फर्स्ट डे गाडीमुळे रोडमुळे 12-15 किलोमीटर कसे जातात कळतच नाही इकडे. आणि मस्त झाला आजचा दिवस. खूप छान होता. तसं तर आजचा दिवस आपला बऱ्यापैकी याच्यातच गेला. म्हणजे खाण्यात तर गेला पण झोपण्यात आणि थोडा रेस्ट करण्यात इकडच्या ऍटमॉस्फिअर सोबत हॅबिच्युअल होण्यात गेलं. सो आता बघूया आपण उद्याचा दिवस कसा जातो. पण आज मजा आली ना. म्हणजे आज आपण स्ट्रीट शॉपिंग केली. युनिक गोष्टी बघितल्या. त्याच्यानंतर आपण भरपूर एक्सप्लोअर केला आज नाही या मानाने. खूप चाललो. खूप मजा आली. पार्किंग केली आम्ही. रस्ता जागा शोधून. चहा पिला रात्री 10 वाजता. पिझ्झा खाल्ला. पिझ्झाला तो एक इजिप्शियन भेटला. चोमुदाला म्हणजे इजिप्शियन्स बद्दल काही डिसरिस्पेक्ट नाहीये पण त्याला इंग्लिशही बोलता येत होतं ना त्याला हिंदी बोलता येत होतं. सो पण मजा आली आज. खूप छान वाटलं आज है ना. मस्त वाटलं आज एकदम. झोप येईल मस्त. तर आम्ही उद्याचं प्लॅनिंग करतोय. तोपर्यंत बाय. उद्या भेटू.